नमस्कार मित्रांनो, मी अमोल कुमार धुतोंडे, हाता अकोला. मंडळी, आपण 21 तारखेहून सांगितलं होतं की परत एक वेळ पावसात सुधारणा होईल आणि पहिल्या 4-5 दिवसात हलका मध्यम सरी पडल्या, सूक्ष्म झडीसारखा पाऊस, तर कधी हलका तर कधी मध्यम असा स्पेल महाराष्ट्रात पडला. आणि पावसाचा ताण आधीच पडल्यामुळं पिकाची तहान भागत नव्हती. पश्चिम विदर्भातल्या बऱ्याच ठिकाणी, मराठवाड्यातसुद्धा तीच कंडिशन होती. पण 15 ते 18 जुलैच्या दरम्यान मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडला होता. तर इकडे पश्चिम विदर्भात अत्यंत पावसात तूट होती आणि 15, 16, 17, 18 बऱ्याच धरांनी तारखा दाखवल्या, तो काही पाऊस इकडे पडला नाही. आपण बघितलं होतं की मी माझ्या शेताला सिंचन केलं होतं अक्षरशः 13 ते 18, 20 तारखेच्या दरम्यान. तर 21पासून सांगितल्याप्रमाणे पाऊस आला आणि हळूहळू वाढ होत होत आपण दुसऱ्या एका अपडेटमध्ये सांगितलं होतं की तुम्हाला 27पर्यंत स्थानिक पाऊस आणि 28 ते 31मध्ये चांगला हलका मध्यम झडीसारखा आणि काही स्पेलमध्ये जोरदार ते मुसळधार असा पाऊस तुम्हाला त्या दरम्यान पाहायला भेटेल. तर तो 29 ते 31मध्ये आपण बघितला. संपूर्ण महाराष्ट्रभर पाऊस पडला. काही क्वचित भाग अजूनही आहेत महाराष्ट्रात की तिथे पाऊस कमी आहे, तो पडला पण कमी पडला. तर असो मित्रांनो, ह्या वर्षीचा एल निनो स्ट्रॉंग आहे, त्यामुळं खूप वेगळी कंडिशन आहे. तुम्ही बघू शकता, हे माझ्याच गावातील हा भाग आहे. इथे काही भाग तुम्ही बघा, अजूनही तो काळा पट्टा दिसतो, म्हणजे तिथं पाऊस कमी असल्यामुळं तिथं समाधानकारक स्थिती नाही आहे. अजून इकडे बघा, ह्या गावची दुसरी साईड आहे, इकडे पण जवळपास तशीच कंडिशन दिसते. आणि जर तुम्ही ह्या गावच्या जर तिकडे गेले 2 किलोमीटर बाजूला, तर इकडे खूप चांगली परिस्थिती आहे, खूप चांगला पाऊस त्या भागात पडत. तर गावच्या त्या 2 किलोमीटर बाजूला पाऊस आधीपासून स्टार्टिंग जी झाली, तर तिकडे चांगला पाऊस त्या भागात पडत गेला. गावच्या मध्यभागात वेगळी स्थिती आहे आणि गावच्या एकदम तो तिसरा भाग आहे, इकडे थोडीशी म्हणजे परिस्थिती खूप खराब होती पावसाची. तर खूप तफावत आहे पावसात. जर गावागावात तफावत आहे समजा, तर तालुका लेवल, जिल्हा लेवल किती त्या पावसात अडचणी असू शकतात. परंतु टक्केवारी आणि स्थानिक पाऊस याचा काही संबंध नसते मित्रांनो. जो पाऊस तुमच्या शेतीसाठी पूरक पडणार, वेळेवर पडणार, व्यवस्थित पडणार, नीटनेटका पडणार, त्याने शेती होते, त्याने शेतकरी उभा होते. तर आपण बघितलं होतं की महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसात तूट होती, मोठी तूट होती. 30% 40%पर्यंत पाऊस हा डेफिसिट होता आणि हलक्या मध्यम सरीवर पीक ते काही दिवस, बऱ्याच दिवस समजा ठीकठाक होतं समजा. तर पावसात अचानक 28, 29, 30, 31 ह्या तारखांमध्ये जो ओबळधोबळ मुसळधार पाऊस पडला एका रात्रीत, ज्यांना आधी पाण्याची आवश्यकता होती, जे पाऊस मागत होते, चांगला पाऊस कधी पडणार, वाहुणी कधी पडणार, तर त्यांना एका रात्रीमध्ये शेती उद्ध्वस्त करणारा पाऊस पडला. म्हणजे ह्याला हवामान बदलाचा असर, म्हणजेच एल निनोचा असर. म्हणजे एल निनो म्हणजे हवामान बदल, म्हणजे समुद्राचं तापमान वाढलं, त्यामुळं ग्लोबल वाईज तापमान वाढल्यामुळं क्युमुलोनिंबससारखे प्रकारचे ढग फॉर्मेशन होतात. जो पाऊस खंड मारणे, तापमान वाढणे आणि आला तर अचानक खूप मोठी अतिवृष्टी करून पावसात पुढे ब्रेक घेणे. तर अशा वर्षात त्या खूप विविध घटना, कमी पाऊस, पावसात खंड, अचानक अतिवृष्टीसारखा पाऊस, पावसात सातत्य नाही, व्यवस्थितपणा नाही, असमानता पावसात, वाऱ्याचा वेग वाढतो, अचानक तापमान वाढते. तर असो मित्रांनो, सध्या एल निनोची कंडिशन आपण घेतली तर सध्या एल निनो हा स्ट्रॉंग अवस्थेत आलेला आहे. जवळपास 1.94 त्याचं तापमान प्रशांत महासागरातील 3.4 भागातील झालं आहे. त्या तुलनेत IOD आपला हिंद महासागर पॉझिटिव्ह झाला आहे, पण त्याची तीव्रता खूप कमी आहे. तो 0.4च्या आसपास आहे. म्हणजे अजून तो आपल्या एल निनोला तो मॅनेज किंवा त्याला कमजोर करू शकत नाही. तर असो, हा पाऊस जो सध्या आला होता, हा एमजोचा इफेक्ट होता आणि एमजो जसा निघून जाईल तर परत आपला मान्सून कमजोर होईल. मी आपणास सांगितलं होतं की एल निनोमध्ये जेव्हा एमजो येणार तेव्हा पाऊसमान सुधारणार, एमजो येणार नाही तेव्हा मान्सून कमजोर राहणार. IODमुळे सुद्धा पाऊस चांगला होऊ शकते, पण सध्या त्याची तीव्रता कमी आहे. म्हणजे अजूनही त्याला स्ट्रॉंग होण्याकरता, स्ट्रॉंग होईल नाही होईल समजा अजून सांगता येत नाही. त्यामुळे त्याचा आपण सध्या विषय बाजूला ठेवू. तर येणाऱ्या दिवसात 1 तारखेला आपण सांगितलं होतं की हा सिस्टम
पाऊस देत देत हा उत्तर महाराष्ट्राकडे जाणार आणि गुजरातकडे जाऊन तो राजस्थानपर्यंत जाऊन समजा तो त्याचं जे जी इंटेन्सिटी आहे ते कमजोर होऊन तो वीक होऊन संपुष्टात ती प्रणाली येणार. तर आता 2 ते 7-8 तारखेपर्यंत महाराष्ट्रात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, त्यानंतर विदर्भाचा अकोला, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, नागपूर, वर्धा, चंद्रपूर म्हणजे महाराष्ट्रात सुद्धा अजूनही तुरळक पाऊस दुपारनंतरचा काही ठिकाणी पडू शकतो, जो सार्वत्रिक नाही, जो कन्व्हेक्शन क्लाउड म्हणजे संवहन सगनन होऊन दुपारचा उष्णतेतून पडणारा पाऊस. स्थानिक जिल्ह्याच्या काही भागात 3 मिनटं 5 मिनटं 3 मिनटं 5 मिनटाच्या सरी, ज्या सावंतसरीसारखा पाऊस समजा अजून होऊ शकतो. त्यामुळं एकदम पावसात खंड नाही किंवा पाऊस एकदम लागून बसणार नाही, झडीसारखा वातावरण नाही, दमदार पाऊस सध्या राहणार नाही. त्या 7 दिवसात तुमचे कामे पण होतील. सकाळचे कामाचं नियोजन करायचं. तर नुकतंच हा एक 2-5 मिनटाचा हलकासा शिरवा घेऊन हा आलेला पाऊस आपण बघू शकता. कन्व्हेक्शन क्लाउडमध्ये असा पाऊस हा होत असतो मित्रांनो. आणि येणाऱ्या दिवसामध्ये 1 तारखेपासून हा पाऊस आता कमजोर होत चालणार आहे. फक्त 2-5 मिनटाच्या सरी पडणे, दुपारनंतर म्हणजे सकाळी सूर्यदर्शन होऊन ऊन तापणे, त्या उष्णतेतून जो दुपारनंतर ढगांचं फॉर्मेशन होईल, तर त्याच्यातून जिल्ह्याच्या काही भागात ह्या अशा हलक्या सरी 2-5 मिनटाच्या 10 मिनटाच्या होऊ शकतात. सूर्यदर्शन अधूनमधून, सूर्यदर्शनानंतर जमीन तापल्यावर ढगाळ वातावरण होणे, परत सूर्यदर्शन होणे, असा हा पावसाची उघडझाप ह्या येणाऱ्या 7-8 दिवसात आहे. तुम्हाला कामं करण्याकरता भरपूर वेळसुद्धा मिळणार आहे. लागून बसणारा पाऊस नाही, झडी लागून बसणारा पाऊस नाही, सारखा लागून बसणारा पाऊस नाही. तर सूर्याचा प्रकाश राहून अधूनमधून ढगाळ वातावरण होणे, परत सूर्यप्रकाश होणे आणि काही वेळ थोडाफार 2-5 मिनटाच्या सरी पडणे, असं हे वातावरण ह्या 7-8 तारखेपर्यंत दिसते महाराष्ट्रात. तर आपण सकाळी कामाचं नियोजन केलं पाहिजे आणि दुपारनंतर काही ठिकाणी त्या हलक्या मध्यम सरी 2, 4, 5च्या दरम्यान किंवा संध्याकाळच्या पडू शकतात. अजून ही सिस्टम जेव्हा वीक होईल 7-8 नंतरच मान्सून आपला कमी होत जवळपास 8 किंवा 10 तारखेनंतर मान्सून ब्रेक स्थिती येण्याची शक्यता राहील. मान्सून कमजोर राहण्याची शक्यता ऑगस्टमध्ये आहे. पाऊस होतच नाही असं होत नसते, पण त्याची जी हे असते एक टक्केवारी असते ती घसरते. म्हणून मान्सून कमजोर म्हणजे पावसाची टक्केवारी घसरणार आणि एखादा चांगला ब्रेक भविष्यात येऊ शकतो. त्यामुळे आपण त्यानुसार नियोजन भविष्यासाठी करा. म्हणजे 10-12 तारखेनंतर मान्सून ब्रेक कंडिशन येण्याची शक्यता मी सांगत आहे. सध्या तुम्हाला असंच होणार आहे सांगत नाही आहे. तर सध्या त्या अभ्यासानुसार आपण 1 ते 7-8 तारखेपर्यंत जिल्ह्यांच्या काही भागात दुपारनंतर 2-5 मिनटाच्या जो थंडरस्टॉर्म ॲक्टिव्हिटी किंवा आपण मान्सून सरी म्हणतो, आल्या लगेच निघून जातात, तो तसा होऊ शकते. तुमच्या कामात विस्कळीतपणा किंवा तुमचे कामं होऊ न देणारा असं वाटत नाही सध्या. कारण ही सिस्टम ज्या अर्थी उत्तर भागावर जातील, मान्सून ट्रफ हिमालयाच्या पायथ्याशी जाईल, तर येणाऱ्या वाऱ्यातून त्या संवहनातून दुपारचा पाऊस अजूनही राहू शकते. पण त्याच्यात तीव्रता नाही, लागून बसणार नाही आणि पाऊस खूप मोठा नाही. म्हणजे 1-2 मिलीमीटर 2-5 मिलीमीटर असा पाऊस महाराष्ट्रात, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ, पूर्व विदर्भ ह्या ठिकाणी अजूनही एक 5-7 दिवस पाऊस आहे. त्यानुसार कामाचं आपण नियोजन करा. आणि पुढल्या ज्या अपडेट येतील, समजा आपण ऑगस्ट हा कमी पावसाचाच आहे आणि सप्टेंबरसुद्धा कमी पाऊस होऊनच आपला एंड होईल. जय महाराष्ट्र, जय शिवराय. येणाऱ्या प्रत्येक अपडेटवर आपण लक्ष ठेवा. आज 1 ऑगस्ट 2026. नुकतंच बघा एक पावसाची नुकतीच सर कसं संवहनातून पाऊस पडते बघा. इथं पण जळगाव जामोदचा जो भाग आहे, इकडे वरवट साईड, इकडे हलक्या प्रमाणात ॲक्टिव्हिटी असतील. इकडे माझ्या गावच्या दक्षिण साईडलासुद्धा थोडीशी हलकीशी ॲक्टिव्हिटी पावसाची आलेली आहे. तर 2-5 मिनटाचं पडेल आणि बंद होऊन जाईल. तर एल निनोच्या प्रभावानं हे वर्ष अत्यंत विस्कळीतपणा पावसात आहे. पावसात तफावत निर्माण करणारा पाऊस आहे. त्यामुळं आपण यावर्षी प्रत्येक अपडेट आपण लक्षपूर्वक घ्या.
पाऊस अचानक जर एखादा स्पेल आला तर एल निनो नाही किंवा त्याच्या चेष्टा करणे, विनोद करणे हे असं शक्यतो करू नये. कारण एल निनो असला म्हणजे दुष्काळच पडते किंवा पाऊसच होणार नाही असं नसते. पात्रात म्हणजे अशा वर्षात तुम्हाला व्हेरिएशन, पावसामध्ये असमानता आणि त्याचे बदल पाहायला मिळतात. कारण जलवायू परिवर्तन जगावर परिणाम करणारा विविध घटनेतून बदल होणारा हा हवामान बदल हा पिरियड असतो. त्यामुळं 12 ते 14 महिन्यापर्यंत त्याची जलवायू परिवर्तनाची जी घटना असते ती कायम असते. आणि 2027च्या जून जुलै नंतर पर्यंतच ती संपुष्टात येईल असं वाटते. तोपर्यंत त्याचा प्रभाव कायम राहील. तो चढत्या क्रमाने तीव्रता त्याची वाढत चालेल. तर जेव्हा पावसाचे स्पेल येतील ते आम्ही सांगणारच आहे. पण जेव्हा आम्ही सांगणार की मान्सून ब्रेक कधी होऊ शकते, कधी खंड पडू शकते, त्या गोष्टीवर आपण भविष्यात लक्ष ठेवावं. ऑगस्टमध्ये कमी पावसाच्या हिशोबानेच आपण भविष्यात नियोजन केलं पाहिजे.